गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या मार्केटच्या रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, आज मार्केट धुमाकूळ घालणार आहे एवढं मात्र नक्की. आता तुम्ही म्हणाल असं का? तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. US मार्केट एकदम शार्प राईजमध्ये क्लोज झालेलं आहे आणि त्याच्या मागचं कारण आहे, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की रात्री म्हणजेच काल रात्री USची जी फेड मीटिंग होती, तर तिचा आलेला आउटकम. त्याच्यामध्ये सगळ्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे मार्केट कालही फॉल झालं होतं, त्याचं कारण हेच होतं की सगळ्यांना असं वाटत होतं की जे काही USचे फेडचे चेअरमन आहेत, तर ते एकदम हॉकिश स्टेटमेंट करतील की यावर्षी रेट कट होणार नाहीत, पुढच्या वर्षी पाहू, असं तसं. परंतु तसं झालंच नाही. तर त्यांनी डोविश स्टेटमेंट केलं, म्हणजेच काय, त्याच्या बाजूने स्टेटमेंट केलं आणि त्यांनी सांगितलं की यावर्षी रेट कट होईल आणि नेक्स्ट इयर म्हणजेच 2025मध्ये 4 रेट कट्स होतील, म्हणजे पर क्वार्टर एक रेट कट होईल एवढं मात्र नक्की. मग साहजिकच आहे, ह्या वर्षीपासून रेट कट्स व्हायला सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच आज जर तुम्ही गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन दाखवत आहे. म्हणजेच तुम्ही पाहू शकता की मार्केट एकदम बियर्सच्या ग्रीपमधनं आता बुल्सच्या ग्रीपमध्ये यायला सुरुवात होईल. कारण जनरली जर तुम्ही पाहिलं तर गेले एक 6-7 दिवस 8 दिवस मार्केट सतत पडत होतं, परंतु त्या पडण्यामध्ये किंवा मार्केट फॉल होण्यामध्ये कुठेही डिलिव्हरी बेस सेलिंग नव्हतं. कारण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन असतील किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशन असतील, दोघेही बाईंग करत होते आणि तरीही मार्केट पडत होतं. त्यामुळे होत काय होतं की इंट्राडेमध्ये सेल होत होता, परंतु त्याच दिवशी बाईंग होऊन मार्केट क्लोज होत होतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येक कॅन्डल पहा, डेली कॅन्डल, निफ्टी असेल बँक निफ्टी असेल, तर दोन्हीच्याही कॅन्डल्स ह्या डोजी कॅन्डल्स बनत होत्या, कुठेही फुल बॉडी कॅन्डल बनत नव्हती. आणि म्हणूनच टेक्निकली जरी मार्केट शॉर्ट असलं तरी फंडामेंटली मार्केट शॉर्ट नव्हतं, कारण त्याला तसा सिनेरिओ सापडतच नव्हता. आणि काल तो ट्रिगर पॉईंट मिळाला आहे की मार्केट आता एवढं ह्यूज गॅपअप होतं आहे. याच्या मागचं कारण असं की USची फेड मीटिंग आणि त्यातनं आलेला आउटकम. आता जर जगातले तुम्ही मार्केट्स पाहिले, युरोपियन मार्केट असतील, एशियन मार्केट्स असतील, जापनीज मार्केट स्पेशली, तर सगळे ग्रीनमध्ये क्लोज आहेत, हायर. त्यामुळे ग्लोबल क्यूज एकदम पॉझिटिव्ह आहेत आणि त्यामुळेच गिफ्ट निफ्टी एकदम हायर ओपन होत आहे. आता लोकल क्यूज तर म्हणावे असे काही बॅड नाही आहेत, कारण जो इलेक्ट्रॉल बॉन्डचा इश्यू होता, तर काल तुम्ही पाहिला असेल की SBI ग्रीनमध्ये क्लोज होता. म्हणजेच SBIनं ती जी न्यूज आहे ती आता ॲब्झॉर्ब केलेली आहे. त्यानंतर जर आपण HDFC बँक वगैरे पाहिलं तर HDFC बँक स्ट्रगल करतोय, हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. त्यानंतर काल आपण रिलायन्स पाहिला तर रिलायन्ससुद्धा हायर होता काल. आणि जे TCS होतं की ज्या TCSमध्ये जी न्यूज आली होती, टाटा सन्सने जे काही शेअर्स विकले होते, तर ती न्यूजसुद्धा आता TCSने ॲब्झॉर्ब केलेली आहे. कारण सर्वांना हे माहीत झालं आहे की TCSने किंवा मग TCSचे शेअर्स जे विकले गेले, तर त्याच्यामागे रिझन काय होतं. कुठलाही बिझनेस किंवा असा काही प्रॉब्लेम नव्हता बिझनेसमध्ये म्हणून त्यांनी ते शेअर्स विकलेले नाही, तर त्यांना सेमीकंडक्टरचा प्लांट सेटअप करायचा आहे म्हणून त्यांनी ते फंड रेझिंगसाठी शेअर्स विकलेत. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर टाटा सन्सला ते शेअर्स विकायचे होते 4,000 रुपये पर शेअरवरती, परंतु बिडिंग हायर झालं. तुम्ही विचार करा, 4,000 रुपयाला त्यांना शेअर्स विकायचे होते आणि बिडिंग हायर झालं आणि ती ब्लॉक डील झाली 4,040 रुपयाला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की TCSच्या शेअर्समध्ये अजूनही किती दम आहे. जे घेणारे बायर्स आहेत, जे फॉरेन इन्स्टिट्यूशन किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, तर ते प्रोमोटरने ऑफर केलेल्या प्राईसपेक्षा जास्त प्राईस द्यायला तयार होते, परंतु आम्हाला शेअर्स द्या म्हणत होते. म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की TCS तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये किती चांगले रिटर्न्स देऊ शकतो, हे लक्षात घ्या. आता जर तुम्ही आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपलं मार्केट आज चांगलं परफॉर्म करेल. म्हणजे या केसमध्ये तुम्ही अजिबात पुट बाय करण्याचा प्रयत्न करू नका किंवा कॉल शॉर्ट करण्याचा प्रयत्न करू नका. कुठलीही डिरेक्शनल स्ट्रॅटेजी प्लॅन करायची असेल तर ती बुलिश साईडलाच तुम्ही प्लॅन करा, असं माझं मत आहे. आणि जो काही सेल ऑन राईजचा सिनेरिओ होता, जसं कालही आपण पाहिलं की मार्केट गॅपअप ओपन झालं एक 40-50 पॉईंटच्या आसपास आणि पुन्हा गडगड गडगड करत खाली आलं. म्हणजेच काय की बिअर मार्केटमध्ये सेल ऑन राईजचा सिनेरिओ कंटिन्यू होतो, परंतु बुल मार्केटमध्ये बाय ऑन डिपचा सिनेरिओ असतो. म्हणजे आज तुम्हाला कुठेही समजा डिप मिळाला तर तिथे तुम्हाला बाईंग येताना पाहायला मिळेल, हे लक्षात घ्या. आणि ज्या अर्थी मार्केट एवढे गॅपअप ओपन होते, तर त्या अर्थी प्रॉफिट बुकिंग घेणं पॉसिबल आहे. म्हणजेच सुरुवातीच्या पहिल्या 15-20 मिनिटामध्ये एक डिप तर मार्केट मारेल आणि एक डिप
आल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीनं बाईंग करू शकता. भले तुमची काही स्टॉक्स असतील त्याच्यामध्ये बाईंग करू शकता किंवा मग इंडेक्समध्ये, ऑप्शन्समध्ये बाईंग करू शकता, फ्युचरमध्ये बाईंग करू शकता. परंतु मार्केटला सध्या तरी शॉर्ट करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, नाहीतर ते अंगाशी येऊ शकतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं मार्केट. आणि आता मार्केट जर रिकवर व्हायला लागलं, कारण त्याला ट्रिगर पॉईंट पण आला आहे, त्यामुळे मार्केट जर रिकवर व्हायला लागलं तर मे बी पुन्हा ऑल टाईम हायकडे मार्केट जाऊ शकतं. फक्त आजचा दिवस 22,000च्या वरती मार्केट क्लोज झालं पाहिजे, ज्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. बघूयात. 3:30 वाजेपर्यंत काही सांगता येत नाही. जर 3:30ला मार्केट 22,000च्या वरती जर क्लोज होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट पुन्हा एक नवीन ऑल टाईम हाय आपल्याला दाखवू शकतं. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आय होप उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही तुमचे डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जोडले जा. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.